चला मॅचला सुरुवात करा. 70-70 स्पोर्ट्स पनवेलचं हे शॉप दाखवलं जात आहे, जिथे सगळ्याच गोष्टी तुम्हाला मिळतील. विशाल जितेकर आणि वीरेन यांचं हे शॉप. चला प्रॅक्टिस करू नका प्लीज, लगेच मॅच सुरू करा, कारण वेळ भरपूर कमी आहे आपल्याकडे. अन्यथा 2 ओव्हरची मॅच आम्ही करणार होतो, परंतु तुम्ही सांगितलं त्यामुळे 3 ओव्हरची मॅच केली आहे. आता प्लीज जास्त वेळ घेऊ नका, लगेच मॅच सुरू करा. चला बॅटर मैदानामध्ये पाठवा सलामीची जोडी. वायू 11 बोनकोडे. फायनल मॅच आहे आगरी 11 भिवंडी जॉय कुमार विरुद्ध टीम वायू 11 बोनकोडे. सो जीत खोत आता इन ऍक्शन असणार आहे. चला 3 ओव्हरची मॅच केली आहे प्रितेश. आता प्लीज सहकार्य करा, लवकर फिल्डिंग लावा. मॅनेजर पण पाहिजे फिल्डिंगला. चला गौऱ्या. चला मॅच चालू करा. अंपायर प्रितेश, चला फिल्डिंग लावा प्लीज. एवढं कोणाचंच नाही 2 दिवस, तो आता पेनल्टी मागायला आलाय. चला मॅच चालू करायची आहे. पंच फर्स्ट ओव्हर कौशल गोलंदाजीसाठी तयार. 3 ओव्हरची मॅच आहे. चला मॅच सुरू करा. गावदेवी ट्रान्सपोर्ट कडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आहे आकाश जांगीरने. जर अर्धशतक इथे कंप्लीट केले तर विपुल पाटील यांच्याकडून.
चला मॅच सुरू करा. अरे इथं बसा तुम्ही. आहे इथं. मॅच आता 2 ओव्हरची होईल. मॅच सुरू करा. 2 ओव्हरचा सामना आहे. फायनल मॅच. आता डिसिजन झालाय. तुमच्यासाठी आम्ही 3 ओव्हरची मॅच केली होती. आता 2 ओव्हरची मॅच असेल. हा 2 ओव्हरची संख्या 2 ओव्हरची करा. चला फायनल डिसिजन आलेला आयोजकांचा. आम्ही 3 ओव्हर सांगितलं होतं परंतु तुम्ही वेळ जास्त घेतला तर 2 ओव्हरची मॅच होईल फायनल. 2 ओव्हरचा सामना आहे. दिनू पहिल्याच बॉल पासून सांगतोय 2 ओव्हरची मॅच आहे. मॅच सुरू करा. पहिला बॉल कौशलचा. पहिला बॉल थोडासा लेग स्टंपवरची दिशा. पंचांचा इशारा येईल तोपर्यंत 1 धाव तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. वाईट बॉल +1. अशा 2 धावा मिळतील. 2 धाव संख्येत मध्ये भर पडते. सुरुवात झाली आहे खात्याची. 2 ओव्हरची फायनल आता तुमच्या समोर रंगत असताना नंतर श्रावण चालू होतं आणि मग वेपर खाया. कौशल पुढचा बॉल. शॉर्ट बॉलचा वापर होता. बरोबर फिरवलाय बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि ते बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. 4 धावा इथे मिळत असताना पाहायला मिळतील दिनू कांबळेला. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. पहिल्या बॉलचा खेळ संपलाय. 2 एक्स्ट्रा आणि त्याच्यानंतर चौकार. फुल टॉस आणि हा देखील बॉल कौशलचा पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. दिनू कांबळेच्या पॅटमधून सिक्सर. या 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या 12 धावा. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. मागे खेचलाय बॉल कौशलने. कमबॅक केलंय वलपाडा एक्सप्रेसने. हा डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12 धावा. 2 ओव्हरचा हा सामना आहे. शेवटचा सामना या स्पर्धेचा. आणखीन एक धमाकेदार फटका. डाऊन दी ग्राउंड बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. स्ट्रेट हिट ग्रेट हिट. फलंदाज दिनू कांबळेचा फॉर्म इथे मात्र सुरूच आहे. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात. खतरनाक फॉर्म मध्ये खेळतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड. स्ट्रेट मारलेला फटका लॉंग ऑन स्ट्रेटिश बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. षटकार आलाय. टीमची धावसंख्या 18. 4 बॉलचा खेळ संपला. कमबॅक करावं लागेल आगरी 11 भिवंडीला. ओ हा फुल टॉस आहे. हा बीमर घोषित केलाय पंचांनी. वेस्ट आहे फुल टॉस. बीमर नो बॉल आणि फ्री हिट असेल. प्रेशरमध्ये सध्या तरी कौशल. टीमची धावसंख्या नो बॉलद्वारे आतापर्यंत 19 धावा. परत बीमर टाकलाय. हा देखील फुल टॉस आहे. इथे देखील हुक केलाय. बॉल मागे चाललाय आणि पंचांचा इशारा येतोय. 4 धावा चौकार. आणि कदाचित 2 बीमर टाकलेत आणि दोन्ही हे जे बीमर होते हे डेंजर बीमर असल्यामुळे आता इथे गोलंदाजी करू शकत नाही. म्हणूनच मी कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिला शब्द तोच वापरतो. वेस्ट आहे फुल टॉस. आणि याचं संपूर्ण एक्सप्लेनेशन अनिल चौधरी जे अंपायर आहेत दिल्लीचे ICC एलिट पॅनलचे अंपायर त्यांनी खूप चांगलं समजून सांगितलंय की बीमर कशाला म्हटलं जातं आणि वेस्ट आहे फुल टॉस नो बॉल कशाला म्हटलं जातं. त्याच्यामुळे अभ्यास करत राहा, शिकत राहा. सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि ज्यावेळेला 2 शरीरभेदी मारे बॉल तुम्ही टाकले त्याला वॉर्निंग दिल्यानंतर गोलंदाजाला आपसुकच बाद घोषित केलं जातं. कारण पहिलाही बीमर होता, तोही शरीरभेदी होता आणि हा तर फुलटॉसच होता ऑलमोस्ट छातीवर. त्याच्यामुळे इथेही 2 शरीरभेदी मारे असल्यामुळे गोलंदाज बाद.
बॅटची आतमधली कडा घेतली आहे, बॉल थोडासा मागे जाईल. एक धाव इथे मिळताना दिसते. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर फ्री हिटवर एक धाव आली आहे. धावा झाल्यात 25. लास्ट बॉल या ओव्हरचा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या षटकाचा धावा झालेल्या आहेत 25-25. शेवटच्या बॉलवर पुल केलाय, मिस टाइम होतोय. डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहे. एक धाव मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न आकाश जांगेचा. 2 धावा मिळतील. पहिलं षटक संपलं. 27 धावा वायू इलेव्हन बोनकोडे या टीमच्या खात्यात. सो पहिलं षटक संपलंय. 27 धावा फलकावर लागल्या. 27. सेकंड ओव्हरला सुरुवात होईल आणि सेकंड ओव्हरमध्ये अक्षय थेटे नानकरचा खेळाडू तो गोलंदाजी मार्कसाठी सज्ज होईल. गोलंदाजी करण्यासाठी अक्षय थेटे. आणि हे षटक महत्वाचं आहे. इथे थांबवणं गरजेचं आहे. अक्षय थेटे देखील चांगल्या चांगल्या स्पर्धा सध्या गाजवतोय. भाई चषकामध्ये देखील तो खेळताना दिसला फायनल टीम मध्ये. अहमद भाई मीन यांच्यात विषय 11 टायगरच्या टीम मध्ये. अक्षय थेटे आता गोलंदाजीसाठी सज्ज आणि समोर आहे दिनू कांबळे. या स्पर्धेमध्ये भरपूर धावा केल्यात दिनूने. शॉर्ट बॉलचा वापर. टायमिंग फसलंय. एक धाव तर मिळते. अक्षय स्वतः धावतोय बॉलच्या मागे. दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउट चान्स आहे आणि इथे मात्र विकेट कीपरची कमाल आणि अंपायरने सांगितलंय टीव्ही अंपायरची मदत. दीपू माळी. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. दिनू डेंजर एंडला म्हणजेच स्ट्रायकर एंडला धावत होता आणि शेवटी बॉल हातात गेला दीपूच्या. स्टंप विस्कटले गेलेत आणि आता अंपायरचा निर्णय येईल. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. डिसिजन पेंडिंग आहे. रनआउट आहे. फलंदाज बाद आहे. दिनू कांबळे बॅक टू द पॅव्हिलियन. पा ऍक्शन रिप्ले. काय थ्रो होता इथे अक्षय थेटेचा आणि दीपूने एका हाताने बॉल पकडत असताना गॅदर करून त्या लाईनच्या थोडासा मागे राहिला दिनू कांबळे आणि त्याची बॅट आणि त्याच्यामुळे जावं लागेल दिनूला थेट डगआउट मध्ये आणि मोठी विकेट मिळवली आहे अक्षय थेटेने पहिल्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपात. अठ्ठावीस धावा फलकावर लागल्या. 28. अयूब शेख फलंदाजीसाठी. पुढचे 5 बॉल आता शिल्लक आहेत. धावा झाल्या 28. हे 5 बॉल चांगले टाकावे लागतील आगरी 11 जॉयकुमार भिवंडी या टीमला आणि नक्कीच तुम्ही कमबॅक करू शकता जर 35च्या आतमध्ये तुम्ही या टीमला थांबवलं. त्याच्यामुळे हे 5 बॉल खूप महत्वाचे आहेत. अक्षय थेटेला कमबॅक करावा लागेल परंतु समोर आहे अयूब शेख. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये सगळ्यात दूर षटकार मारतो. बॅट भन्नाट फिरते. बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. चांगलं कमबॅक अक्षय थेटेचं. अक्षय थेटे एक अजब रसायन आहे. गोलंदाजी जर चांगल्या टप्प्यावर त्याने केली तर अनेक फलंदाजांना शांत ठेवतो. चांगला बॉल. हो परत वेगवान बॉल. पार लागला. अपील आणि विकेट. LBWच्या स्वरूपात अयूब देखील परतलाय. तिन्ही बॉल भन्नाट टाकलेत अक्षय थेटेने. सध्या तरी शांत ठेवलंय वायू 11 बोनकोडेला. अशीच फायनल पाहिजे. जरी ते 35 पेक्षा कमी धावांचं टार्गेट आलं तर मजा येईल मॅच मध्ये. विकेटचं पतन. अक्षय थेटेला यश. अयूब आउट.
28 धावा, 2 फलंदाज बाद. मागच्या 3 बॉलमध्ये कमबॅक, खतरनाक कमबॅक. सूरज आता फलंदाजीसाठी. सूरज केने चांगला खेळला होता रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील सूरज. ओ परफेक्ट यॉर्कर, आई बॉल विकेट कीपरच्या हातात. अपील आणि डॉट. आता येईल मजा या मॅच मध्ये. 4 बॉल मध्ये खतरनाक कमबॅक अक्षय थेटेचं. मी म्हटलं होतं हा जो खेळाडू आहे हा कमबॅक करू शकतो आणि हा परफेक्ट यॉर्कर. दीपू माळीने कमाल केली तो रनआउट करून. आणखीन एक डॉट बॉल इथे येईल आणि हा देखील निर्धाव चाललाय. 5 बॉल टाकलेत, फक्त 1 रन या ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल शिल्लक. अक्षय थेटेने कमबॅक करून दिलंय. लास्ट बॉल देखील पडल्यानंतर खाली राहतोय. रनआउट चान्स लागला स्टंपवर. फलंदाज बाद. एका धावेचं षटक. मी 35 म्हणत होतो. टार्गेट आहे फक्त 29 धावांचं. 29 टू विन. फायनल जिंकण्यासाठी जॉयकुमार आगरी 11 भिवंडीच्या समोर फक्त एका धावेचं षटक टाकलंय अक्षय थेटेने आणि मॅच मध्ये आणलंय आगरी 11 भिवंडी, जॉयकुमार, सुजित तात्याशेठ पाटील यांच्या टीमला. आणि आता या मॅचची कहाणी आहे 12 बॉल 29 धावांची गरज. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम. काय गोलंदाजी केली आहे सेकंड ओव्हर मध्ये अक्षय थेटेने. मी मगाशी देखील म्हटलं होतं भाई चषकामध्ये फायनल मध्ये देखील तो खेळताना पाहायला मिळाला. आता त्यांच्याच गावामध्ये 14, 15 आणि 16 युवा मोर्चा भाजपा चषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जगन शेठ यांच्या माध्यमातून त्याही स्पर्धेची प्रतीक्षा आहे. 14, 15 आणि 16 तारखेला नानकर गावात ती स्पर्धा होणार आहे इताडे गावाच्या माध्यमातून. आणि सध्या या मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये अक्षय थेटेने कमाल केली. एकच धावेचं षटक टाकलं आणि टार्गेट सेट झालं आता 29. चला बॅटर पाठवा प्रितेश प्लीज, कारण आपण 3 ओव्हरवरून 2 ओव्हर आणली मॅच. बॅट्समन पाठवायचे आहेत. सलामीची जोडी. सो विनीत माळी बॅटिंगसाठी गेलाय. चला एक बॅटर लगेच पाठवा. हा जर सामना जिंकून दिला विनीत माळीने तर 5,000 रुपयाचं पारितोषिक सुजित तात्याशेठ पाटील यांच्याकडून दिलं जाईल विनीत माळीला. टार्गेट सेट आहे. लक्ष आहे 29 धावांचं. नानकर एक्सप्रेस अक्षय थेटेने फक्त एका धावेचं षटक टाकलंय आणि मॅचला कलाटणी दिली अक्षरशः. त्याच्यामुळे सामना एकाएकी बदललाय. शेखर दळवी यांच्याकडून देखील 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विनीत माळी यांच्यासाठी जॉयकुमार आगरी 11 भिवंडी, सुजित तात्याशेठ पाटील यांचा संघ आहे. वायुलन बोनकोडे, स्वप्नील नाईक यांचा संघ आहे. दोन्ही दिग्गज संघ मालक एकमेकांच्या समोर खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. पाहूया कुठला संघ या मॅच मध्ये जिंकतोय. आणि त्याच
वायू 11 नवी मुंबईच्या वतीने ठाणे जिल्हा चॅम्पियन्स लीगचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 29 तारखेपासून 3 सप्टेंबरपर्यंत ती क्रिकेटची स्पर्धा रामलीला क्रीडांगणावर होणार आहे. 2 आयकॉन खेळाडू आहेत, एक ठाणे जिल्ह्याचा आयकॉन खेळाडू आणि एक ऑल इंडिया आयकॉन खेळाडू त्या स्पर्धेमध्ये करण अंबाला देखील खेळण्यासाठी येणार आहे. त्यामुळे नक्की या नवी मुंबईमध्ये. चला तर मॅचला सुरुवात होते. टार्गेट 29. विनीत माळी आणि दीपू माळी ही सलामीची जोडी मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार. तर पहिलं षटक टाकतोय कॉट्रल ऑफ भिवंडी किरण पाटील. 6 बॉल हे महत्वाचे आणि पुढचे तर त्याच्यापेक्षा महत्वाचे. काय 12 बॉलमध्ये धावा करायचे. 29. पहिला बॉल सोडून दिलाय किरणचा. पंचांचा इशारा येतोय वाईड बॉल. सुरुवात झाली आहे टीमची एक्स्ट्राने. वाईट बॉलचा निर्णय पंचांच्या माध्यमातून. एक धाव फलकावर. लक्ष या मॅच मध्ये 28. 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. शेवटचा सामना. NM रायगड ग्रामीणच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन. वाईड यॉर्कर अपील आहे परंतु स्पष्ट नकार पंचांचा. बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट. 11 बॉल 28. चांगला वाईड यॉर्कर. बॅट यायच्या अगोदर बॉल विकेट कीपरच्या हातात आणि विशेष म्हणजे टप्पा घेतला त्याने बॉलने. ते यॉर्कर लाईनवर. चांगली सुरुवात या षटकाची किरण पाटील कडून. दुसऱ्या बॉलवर कमबॅक केलंय. स्लाइस होतोय बॅटमध्ये आणि तिथे चांगली फिल्डिंग फ्लाय स्लिपमध्ये. आकाशच्या माध्यमातून टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 2. दीपू माळी आता मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज आहे. टार्गेट 27 धावांचं. 10 बॉल 27 करायचे आहेत म्हणजे 4 षटकार तुम्हाला पुढच्या 10 बॉलमध्ये कधीही मारायचे आहेत जर जिंकायचं असेल या NM रायगड ग्रामीण ट्रॉफीला. हा बॉल सोडून दिलाय दीपूने. पंचांचा इशारा. आणखीन एक वाईड बॉल. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर पुढे जाते. धावा वाढतायत. धावा झाल्या 3. अक्षय थेटेने कमाल केली. पहिल्या डावामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये धावा आलेल्या असताना देखील अक्षय थेटेने फक्त एका धावेचं षटक टाकलंय. सगळे भन्नाट यॉर्कर लेंथ बॉल सगळे बॉल त्याने टाकून पाहिलेत. त्याचमुळे प्रेशर आणलं. दिनूचा रनआउटचा तो शिकार. यावेळेला बॉल हवेत आहे. परत एक वेळा बॅटवर स्लाइस होतोय बॉल. वर लागला बॅटच्या आणि तोपर्यंत एक धाव मिळते. कारण सध्या वेगाने गोलंदाजी होते. वाईड यॉर्कर टाकले जात आहेत आणि एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 4. 25 धावांची गरज आहे पुढच्या 9 बॉलमध्ये. 9 चेंडू 25 धावा. एक मोठा फटका पाहिजे या मॅचमध्ये या ओव्हरच्या दरम्यान तर कमबॅक होईल. टीम आगरी 11 भिवंडीचं. टीम वायू 11 बोनकोडेच्या विरुद्ध समोर मारलाय आणि तो फटका आलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा मिळत आहेत. षटकार. विनीत माळीने हा षटकार ठोकलाय आणि या षटकाराची मी चर्चा करत होतो. कमबॅक करायचं असेल तर एक सिक्सर मारणं गरजेचं आहे या ओव्हरमध्ये आणि तो सिक्सर मारलाय विनीत माळीने. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. आता 8 बॉल 19 धावांची गरज. वायू 11 बोनकोडे टीमला देखील कमबॅक करावं लागेल. यंदाच्या हंगामामध्ये वायू 11 बोनकोडे नावाची चर्चा आहे. मग धर्मवीर ट्रॉफी असो, नॉर्थ स्टार चषक असो किंवा त्याच्याच बरोबरीने आपण पाहिलं बोरिवलीची स्पर्धा दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी असो. चांगली कामगिरी या खेळाडूने केली आहे. अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि तशीच चांगली कामगिरी संघ आगरी 11 भिवंडी देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. किरणचा हा बॉल परत एक वेळा बॅकफुटला जाऊन कट केलाय. गलीमधून बॉल निघतोय. एक धाव तर मिळते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे होता परंतु आता इथे एकच धावेवर समाधान. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 11. 7 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 7 बॉलमध्ये धावा करायच्यात 18. 7 बॉल 18. लास्ट बॉल या ओव्हरचा. फायनलचा सामना चांगलाच रंगतोय असं वाटतंय. या वर्षी भाई चषकाची फायनल मॅच 2 ओव्हर 45 नागाने चेस केल्या. बॉल हवेत आहे. चान्स आहे. विकेट मिळू शकते. फलंदाज बाद आणि इथे मात्र पहिली विकेट गारत दीपू माळी. बॅक टू द पॅव्हिलियन. 6 बॉलमध्ये 18 धावांची गरज.
नवीन फलंदाज दापोडे गावचा खेळाडू प्रितेश पाटील फलंदाजीसाठी सज्ज होईल आणि याच्याकडे देखील क्षमता आहे. बॅटिंग करतो, चांगली करतो. अनेक स्पर्धा त्यानेही गाजवत आणलेल्या आहेत आणि गाजवलेल्या आहेत. परंतु आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 धावांची गरज आहे. मॅच ऑन. 6 बॉल 18 हे समीकरण. या मॅचमध्ये असेल पावसालाही सुरुवात झाली आहे. रिमझिम बरसणारा पाऊस आणि ज्यावेळेला पाऊस पडतो त्यावेळेला बॅटवरही बॉल येतो. आता पाहूया त्याचा फायदा होईल का. विनीत माळीला आणि काही एक्स्ट्रा धावा देखील मिळतात पाऊस पडल्यानंतर. हो, या सगळ्या गोष्टी जुळून येतात का. वायुलेन बोनकोडे संघ देखील हार मानणार नाही, कारण स्वप्नील शेठ नाईक यांचा संघ आहे आणि त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. समोर आर्यन भोईर आहे, हे विसरून चालणार नाही. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता, बॉल निसटलाय सरळ विकेट कीपरच्या हातात. बॅटिंग टीमचा DRS आहे, कारण अंपायरने सांगितलं होतं हा डॉट बॉल आहे. फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस्ट. सो पहिला डॉट. 5 बॉलमध्ये 18 धावा करायचे आहेत. हलक्याशा पावसाच्या सरी. आगरी इलेव्हन भिवंडी की वायू इलेव्हन बोनकोडे, कोण जिंकेल हा सामना. यॉर्करचा प्रयत्न होता, कव्हर ड्राईव्ह दाखवला, डीपमध्ये फिल्डर येत आहेत, एक धाव तर मिळते. थ्रो आलाय, चांगला थ्रो आहे विकेट कीपरच्या थेट हातात. अमित दसाडेचा हा थ्रो होता. बुंगा. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता या सिंगलच्या मदतीने 12. 4 बॉलमध्ये 17 धावा करायच्या आहेत. या बॉलवर जर सिक्सर आला नाही तर मात्र कठीण होईल मग हा सामना. आगरी इलेव्हन भिवंडी, जॉयकुमार आगरी इलेव्हन भिवंडी या संघाला. आर्यन भोईर ऑन द राईज, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी शॉट आहे आणि यावेळेला चिंटू म्हणजेच प्रितेश पाटीलच्या बॅटमधून आलाय सिक्सर. 6 धावा. मी म्हटलं होतं हा बॅटिंग करतो. अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत आणि गाजवत आलेल्या आहे. चॅलेंज स्पोर्ट्ससाठी देखील खेळताना तुम्ही त्याला पाहता आणि ऑन दी अप हा फटका सजवत असताना एक्स्ट्रा कव्हरला काय फटका सजवलाय. 6 धावा आल्यात. 11 धावांची गरज आहे पुढच्या 3 बॉलमध्ये. आत्ता येईल मजा या मॅचमध्ये. 3 बॉल 11 म्हणजे शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाईल. मगाशी बोलण्याचा उद्देश तोच होता की षटकार आला तर सामना शेवटपर्यंत रंगेल आणि असेच फायनलचे सामने पाहिजेत, कारण आयोजक भरपूर मेहनत घेत असतात कुठलीही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. पैशापेक्षा फायनलचा सामना रंगला पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं आणि त्याच्यामुळे हा सामना देखील आता चांगला रंगतोय, कमालीचा रंगतोय. आणि आता शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. 3 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. मॅच ऑन. प्रितेशने देखील एक मोठा षटकार मारलाय, तो देखील एक्स्ट्रा कव्हरला. सोपं नाहीये आर्यनच्या विरुद्ध एक्स्ट्रा कव्हरला 6 मारणं, परंतु ते काम केलंय प्रितेशने. ओ, लेग स्टंपवरचा बॉल होता, इथे धावा मिळू शकतात. पाहूया पंच इशारा काय करतील. व्हाईट बॉल +1, 2 धावा वाढल्यात आणि आता 3 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. 3 चेंडू 9 धावा. मी म्हटलं होतं पाऊस पडल्यावर काही एक्स्ट्रा धावा देखील मिळू शकतात आणि तसं झालंय, कारण बॉल कोरडा करून टाकावा लागतो गोलंदाजाला खेळपट्टीवर. बॉल बॅटवर चांगला येतो ज्यावेळेला पाऊस पडतो खेळपट्टीवर आणि रिमझिम बरसणारा पाऊस. या क्रीडांगणावर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आत्माराम शेठ जानू पाटील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, संजय पाटील बॉस यांनी हे निर्माण केलंय. खूपच चांगला स्क्वेअर ड्राईव्ह ग्रॅपमध्ये चाललाय. 2 धावा इथे होऊ शकतात आणि त्या 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात आणि आता या मॅचची कहाणी आहे. शेवटचे 2 बॉल 7 धावा, कंपल्सरी चेस हा नियम आहे. या बॉलवर जरी 1 आली तरी देखील सामना शेवटच्या बॉलवर. या बॉलवर षटकार आला तरी देखील सामना शेवटच्या बॉलवर जाईल आणि या बॉलवर चौकार आला तरी देखील सामना शेवटच्या बॉलवर जाईल. परंतु या बॉलवर विकेट आली तर मात्र वायू इलेव्हन बोनकोडे संघ विजयाच्या आणखीन जवळ जाईल. 2 बॉल 7 धावांची गरज. ओ, हेलिकॉप्टर मारला एक्स्ट्रा कव्हरला. हा बॉल थेट चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. तिथे भुंगा होता आणि भुंगा अप्रतिम फिल्डिंग करून चाललाय. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात म्हणजे 1 बॉलमध्ये 5 धावांची गरज आहे. अमित दसाडे
एक्स्ट्रा कव्हरला धावला कव्हर्सवरून आणि त्याने आपल्या टीमसाठी 2 धावा वाचवलेल्या आहेत. कारण एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरचं क्षेत्र जर तुम्ही पाहिलं तर तिथे मस्त जमीन समतल आहे, तिथे चिखल नाहीये आणि त्याचाच तर फायदा घेतलाय अमित दसाडेने. बॉलपर्यंत लवकर तो पोहोचला आणि टीमसाठी धावा वाचवलेल्या आहेत. आता या मॅचची कहाणी बदलते. लास्ट बॉल, एका बॉलमध्ये 5 धावांची गरज. गोल्डन सिक्सर मारला तर संघ इथे जिंकेल. जॉयकुमार आगरी 11 भिवंडी, सुजित तात्याशेठ पाटील यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 2,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल शेखर दळवी यांच्याकडून. गावदेवी गावठाण यांच्याकडून पारितोषिक आहे 5,000. विपुल पाटील यांच्याकडून. जर हा सामना जिंकून दिला विनीतने. लास्ट बॉल, एका बॉलमध्ये 5 धावांची गरज. प्रेशर आता बॅटरवर आहे आणि प्रेशर आता आर्यन भोईर या गोलंदाजावर देखील आहे, कारण अजूनही सामना संपलेला नाहीये. असा सामना अपेक्षित होता. फायनल कडक रंगली आहे NM ट्रॉफीची. शेवटचा बॉल, हेलिकॉप्टर फसलाय. बॉल थर्ड मॅनला थांबतोय आणि हा सामना इथे जिंकलाय वायू 11 बोनकोड्या टीमने. आर्यनचा जल्लोष सुरू आहे. हॅडलक विनीत, हॅडलक टीम, आगरी 11 भिवंडी आणि नक्कीच वायू 11 हा संघ या स्पर्धेमध्ये विजय संपादित करतोय. स्वप्नील नाईक म्हणजेच लालू शेठ यांच्या संघाने बाजी मारली आहे. वेल प्ले टीम वायू 11 बोनकोडे. चला दोन्ही टीम फायनल प्रेझेंटेशन साठी लवकरात लवकर यायचंय.